सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्वेदेव सर्वकार्येषु सर्वदा। विद्यार्थी मित्रांनो, सलावतप्रमाणे आपल्या विद्यालयामध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम आहे। अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे सरचिटणीस मान्य श्री बालकृष्ण साहेब भोये, तसेच विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री ठाकरे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी विद्यार्थी, आज सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा दिन। तुम्ही म्हणाल आज सोनियाचा दिन कसं म्हणाल? हो, आज सोन्याचा दिवस आहे। तुमच्या दृष्टीने तो सोन्याचा दिवस आहेच, कारण पुढचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एप्रिल निरोप घेतल्याशिवाय पर्याय नाही। आणि आम्हाला सुद्धा निरोप द्यावाच लागतो आणि तुम्हाला ठेवाच लागतो, असा दिवस आहे। सदर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी माननीय भोये साहेबांना विनंती करतो की त्याने सरस्वती मातेचं पूजन करा। माननीय भोये साहेब, शुभ्रवस्त्र होता या वेणा वरदंड मंडितराया श्वेत पद्मासना या ब्रह्माचक्षण करा प्रभुदेवी दैवे सदा वंदिता स्वामा पातु सरस्वती भगवती विशेष साड्यापा। माननीय श्री बालकृष्ण भोये साहेब दीप प्रज्वलन करत आहेत। माननीय सरचिटणीस साहेब यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन झाले, तसंच मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करतो त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं आणि सरस्वतीचं पूजन करावं। दीप प्रज्वलन होत आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। सर्वांनी सरस्वती मातेचं पूजन झालं, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। काही असं नसतं व्हायचं। विद्यार्थी प्रतिनिधी जे आहेत दोन्ही वर्गातून, त्यांनी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आपले सरचिटणीस आणि वर्ग प्रमुख मॉनिटर मान्य श्री बालकृष्ण भोये साहेब श्रुती परपेकर स्वागत करत आहेत। तसंच स्वीकार करायचा द्यायचं स्वीकार करायचा आहे। चला मुली चला उभा बोलत पाहिजे। मैं आने वाला हूँ। ओके प्रत्येक विद्यार्थ्याला जी भेट देण्यात येत आहे ती त्याचा स्वीकार करायचा आहे। जे 10वीला विद्यार्थी त्याच्यासाठी भेट का आहे याला महत्व नाही, ती मोठ्या मनाने दिलेली आहे। हे समजून करतायत, खूप अभ्यास करतायत, त्याची जाणीव ठेवून त्यांना एक सुंदर असा भेट त्यांनी दिलेला आहे। त्याने सर्व विद्यार्थ्यांनी स्वीकार करायचा आहे। आपण सुद्धा असं काहीतरी करूया हे प्रत्येकाच्या मनामध्ये आपण भावना ठेवली पाहिजे। ज्या तिसरी विद्यार्थिनी आहे, किती विद्यार्थिनीच आहेत, आनंद वाटतो। पायल
त्याचप्रमाणे इयत्ता 10वी ब मध्ये सुद्धा आज सुद्धा वर्षभर 100% आलं आणि या गुणवंत विद्यार्थ्यांचं सत्कार सर पावशे सर पेन देऊन करणार हसू दुःख मिश्रित आनंद असा कार्यक्रम. अगदी काही विद्यार्थी 6 वर्ष त्यांचा आणि शिक्षकांचा सहवास 5वी पासून काही विद्यार्थी होते, तर काही विद्यार्थी 8वी पासून आलेले आहेत. सगळेच विद्यार्थी 5वी पासून नव्हते. आता 6 वर्षाचा सहवास झाल्यानंतर शिक्षकांचा आणि मुलांचं आई वडिलांप्रमाणे घनिष्ठ संबंध, घनिष्ठ नातं, घनिष्ठ प्रेम एकमेकावर घडलेलं आहे आणि ते अचानक तुटणं एक थोडी का होईना धक्कादायक अशी गोष्ट आहे. परंतु पर्याय नाही. आपण या 5-6 वर्षामध्ये जे जे काही शाळेकडून शिकलात, जे जे काही शाळेकडून घेतलात, ते आपण आपलं मनोगत इथं व्यक्त केलं. तर मला वाटतं विद्यार्थिनी श्रेया पाटील तिला विनंती करतो की तिने थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक व माझे जिवलग मित्र आणि मित्रांनो, माझा सर्वांना मनापासून नमस्कार. आपण सर्वजण जाणतो की आज आपल्या शाळेतील शेवटचा दिवस आहे. आजचा दिवस हा अत्यंत भावुक दिवस आहे. आजचा दिवस हा केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी भावुक दिवस आहे. कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता, मात्र हा मुक्काम आज येथे संपला आहे. आजपर्यंत आपण अनुभवलेले सुखाचे क्षण, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे. गेली 5 वर्ष आपण ज्या घरात एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, त्या अशा अंकाच्या घरातून पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या मनात नसताना देखील आपल्याला बाहेर पडावे लागणार आहे. या शाळेने दिलेली भावंडे, माझे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत केलेली माझी जोडलेली नाळ न तुटणारे. सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी खूप भांडणं व्हायची, पण नंतर सर्व व्यवस्थित असायचं. ते बेंचला कान लावून वाजवणं, तासाला कोणी शिक्षक येण्यापूर्वी नकलत मुलींच्याकडे विमाने उडवली, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जाऊन खाली वाकून अंगठे धरून उठाबशा काढणं, परीक्षेदरम्यान हुशार मुला मुलींना मस्का लावणं, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. पण काय करणार, या केवळ आठवणीच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहे. ज्यावेळी पहिल्यांदा मी या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत रडत आले होते, कारण तेव्हा माझे इथे कोणीच नव्हतं. पण आज या शाळेने मला खूप काही दिलं आहे आणि आता जाता जाता ही शाळाच मला खूप रडवत आहे. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छिते की या शालेय जीवन, माझ्या गोड आठवणी मी सदैव माझ्या हृदयात जिवंत ठेवेन. कितीही सुखद असणार तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि या थांबणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते, जन्मणारी नवी पाठ असते. एवढे बोलून माझं असते. 10वी ब चा विद्यार्थी सिद्धी पाटील. आदरणीय शिक्षक, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज या सुवर्ण क्षणी जमलेल्या सर्व शिक्षक वृंदांना व विद्यार्थी मित्रांना निरोप करण्याचा क्षण म्हणजे निरोप समारंभ. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपायलाही लागेल. उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल, नाही शाळेची घंटा वाजणार. जो गणवेश मी रोज घालत असे तो आता कपाटातच पडून राहील. ज्या मित्रांना आपण रोज भेटायचो, ज्या मित्रांसोबत नेहमी शाळेत जायचो, उद्यापासून ते सर्वजण आपापल्या मार्गाने जातील. उद्यापासून हे मौजमध्ये जे दिवस टिकणार नसतील. उद्यापासून हे वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होतील आणि त्यांच्यासोबत आपल्या अनेक आठवणीही बंद होतील. ती जागा जिथे आम्हाला यायला कधी आवडली नाही, पण आज त्या जागेवरून निघून जावंसंही वाटत नाही. उद्यापासून परीक्षेचे टेन्शनही नसेल आणि गृहपाठाचे ओझही नसेल. आमच्या आधी कोणीतरी या जागेवर बसायचे आणि आमच्या नंतरही कोणीतरी येऊन बसेल, पण मनापासून ही जागा तर नेहमी आमचीच राहील. का जावेसे वाटत नाही इथून, पण जेव्हा शाळेची शेवटची घंटा वाजेल तेव्हा आपल्याला हे सर्व सोडून जायलाच लागेल, कारण आज शाळेचा शेवटचा दिवस आहे. कारण आज शाळेचा शेवटचा दिवस. विद्यार्थी बोलणार आहेत. त्यानंतर दुसरी विद्यार्थी आहे इयत्ता 10वी ब ची श्रुती बालकृष्ण बोरपेकर.
सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही. निरोप दिला म्हणजे नाते सुटत नाही. आपुलकीचं नातं सदा काळजात दाटून असावं. आठवणींचे मोरपीस एक हृदयात साठून असावं. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, आज आपला हा शाळेचा शेवटचा दिवस. खरं तर आजच्या या दिवशी तुमच्यासमोर काय बोलावे हे मला समजेनासे झाले. सर्व काही बदलेल यानंतर. या बोर्डाच्या परीक्षा संपल्यावर एक नवीन जीवनाची सुरुवात होईल. त्या कसल्या फिलिंग्स आहेत हे समजत नाही. एका बाजूला आयुष्यात पुढे जाण्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे शाळेपासून दूर होण्याचं दुःख. विश्वास ठेवणे जरा कठीण आहे की मी इतकी वर्ष घालवली, आता तेथून मला कायमचं जायला लागेल. माझा वर्ग, खेळाचं मैदान, सगळं काही मागे राहिल्यासारखं वाटतं. ह्या क्षणाला किती थांबण्याचा प्रयत्न केला तरी हे थांबणे कठीण आहे. कितीतरी आठवणी शाळेत जपल्या आहेत असं. हे आठवले की आज डोळे भरून येते. तो दिवस आठवतं का, जेव्हा आपण रडत तिथे आलो होतो? किती नाहीच वाटायचं, नाराज झाल्यासारखं वाटत होतं. आणि आता खूप हवंसं वाटतं. इथून दूर जायला खूप भीती वाटते. या सर्व आठवणींना एका कवितेत बंद करून तुम्हा सर्वांसमोर सादर करायचं वाटतं. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो. आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो. आठवेन हाही दिवस रडतच चालतो. शाळा म्हणजे काय असते आज कळते मला. शाळा म्हणजे काय असतं आज कळते मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. आज इथून जाताना उदास वाटते. पुढील जीवन कसं असेल काहूर मनात वाटते. उद्यापासून आता शाळा नाही, बेल नाही. मित्रमैत्रिणींच्या कुजबुजण्याचा तो हवासा आवाज नाही. शिक्षकांची ओरडणे नाही. हे सगळं आठवून दुःख होते मला. हे सगळं आठवून दुःख होते मला. इथून दिवस कसे निघून गेले कळलेच नाही. ते हसत रडत शिकणं, पडत उडत चालणं, अडखळत बोलणं सगळं आठवतंय मला. शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींची मस्ती, डबा खाताना त्या गमती जमती सगळेच आठवते मला. बघता शाळेय जीवन हळूहळू पूर्ण झालं. बघता शाळेय जीवन हळूहळू पूर्ण झालं. कसं जगायचं, कसं लढायचं याचं मात्र भान आलं. आज शाळेला आणि विद्यार्थी मित्रांना आणि आदरणीय सर्व शिक्षकांना मी धन्यवाद देते, कारण त्यांनी मला भविष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप जास्त प्रेरणा दिल्या आहेत आणि खूप मार्गदर्शन केले आहे. आज मी माझे 2 शब्द इथे संपवते आणि तुम्हा सर्वांचा हेल्प देते. धन्यवाद. त्याच्यामध्ये दुरावा निर्माण होणार आहे, त्याने आपली खंत या मनोगतामध्ये व्यक्त केली आहे. त्यानंतर 10वी वर्षी कस्तुरी विकास गोरपेकर. आणि येथे उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत. निरोपानंतरच्या भेटीला कधीच नसतो अंत. आज मी भाषण देताना भावूक झाले आहे, कारण आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. शाळेच्या आपल्या खूप आठवणी आता माझ्या डोळ्यासमोर येत आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत वाजणारी घंटा शाळेच्या मधल्या सुट्टीत वाजणारी घंटा आपल्याला पिंजऱ्यातून सोडणाऱ्या प्राण्यांप्रमाणे आपण वर्गातून बाहेर पडायचो. मधल्या सुट्टीत आम्ही एकत्र आमच्या असलेल्या आठवणी, खाल्लेले डबे आणि मारलेल्या गप्पा या सर्व गोष्टी आज मला आठवत आहेत. जीव लावला गुरुजनांनी, आई वडिलांसह आम्हाला. कसे सांगू काय दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. महाभारतातील अर्जुनाच्या आयुष्यातील द्रोणाचार्याचे महत्त्व होते, तसेच आमच्या आयुष्यात आमच्या शिक्षकांचे महत्त्व आहे. आम्हाला त्या शिक्षकांनी उत्तम व्यक्ती बनवले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. बोलले असेल उलटून, झाले असतील चुका, विसरून द्या सारे आशीर्वाद. हे घरटं इथे कायम राहणार आहे. कधीही तुम्ही येऊ शकता.
आणि कोणत्याही प्रकारे अडचण आली शिक्षक आपले समर्थ आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. हे कधीच मानू नका की आम्ही आमची शाळा सुटली. त्यानंतर इयत्ता 10वीची भक्ती अरुण गोडपेकर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करत आहे. अध्यक्ष आणि इथे जमलेल्या माझ्या शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, सूर्यासारखे तळपुळी जावे क्षितिजावरुनी जाताना, सूर्यासारखे तळपुळी जावे क्षितिजावरुनी जाताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना. आजच्या या प्रसंगी माझे मनोगत तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी उभी आहे. आज एका डोळ्यात असू तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. आपण इथे हे शाळेचे जीवन पूर्ण केलेले आहे, परंतु त्याच वेळी शाळा, हे शिक्षक, ह्या मैत्रिणी यांचा निरोप घ्यावा लागत आहे. ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, अगदी तसेच या शाळेने, इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे. शाळेत ज्याप्रमाणे एखादे झाड कितीही उंच गेले तरी त्याची मुळे ही जमिनीवरच असतात. त्या मुळातूनच झाडाला अन्न आणि पाणी मिळत असतं. अगदी तसंच आपण भविष्यात कुठेही गेलो तरी आपली मुलं ही या शाळेत राहणार आहेत. येथून मिळालेल्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरी आपण उज्ज्वल भविष्यासाठी घडवणार आहोत. शेवटी एवढेच म्हणेन, मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे, मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे. धन्यवाद. इयत्ता 10वी पदचा विद्यार्थी यश म्हात्रे. सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोले, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोले. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पाने. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले होते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणेच या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले. या शाळेत आम्ही खूप काय शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधी विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणार प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. जय जय महाराष्ट्र. 10वीतलं यश पुण्यात होईल. तळपुळी जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळपुळी जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना, दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रसंगी माझे मनोगत तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी उभा आहे. आज एका डोळ्यातून हसू तर दुसऱ्या डोळ्यातून अश्रू आहे. आपला या शाळेतला शैक्षणिक प्रवास येथे आपण पूर्ण करीत आहोत. शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे. परंतु शिक्षक त्याच वेळी ही शाळा, हे मित्र, हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतो, याचे दुःख देखील आहे. मी व्यासपीठावरून तुमच्या समोर उभा राहून बोलत आहे. हे बोलायला मी याच शाळेत शिकलो. ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, अगदी तसेच या शाळेने इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना जीवनाला आकार दिला आहे. मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे, मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे नया इतिहास लिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे नया इतिहास लिखेंगे. दिव्यांका गणेश पाटील 10वी. म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि फक्त निरोप दिल्याने नाती तुटत नाही. नमस्कार मंडळी, येथे जमलेले आदरणीय शिक्षक, शिक्षिका आणि माझे मित्रमंडळी, आज आपण सर्व या निरोप समारंभात सहभागी
वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंकज धरलेल्या विचारपणाने माझ्याला शिक्षण व्हावे लागेल. आज माझ्या सोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशी झाली आहे. अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरत आहेत. घेताना निरोप शाळेचा आले भरलेले डोळे. घेताना निरोप शाळेचा आले भरलेले डोळे. शाळेतील दिवस बंद काही वर्षापूर्वी मी या शाळेत आले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर माती घडवतो. शिल्पकार ज्या पद्धतीने ओपन सोबत दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले. या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील शिक्षकाने उत्तम संस्कार केले. अभ्यासाबरोबर क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड होती. 21व्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, संगीत, बालगीते शिकलो. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाया पक्का केला. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीसे होऊन त्या जागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले आहेत. या शाळेत मला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो, एकत्र जेवण केले, एकत्र अभ्यास केला, एकत्र दंगामस्ती केली, खूप भांडणं पण केली. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, वृक्षप्रेम, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, मोठ्यांचा आदर, एकमेकांत सहकार्य इत्यादी गोष्टी मी या शाळेत जाओ आणि सोबत राहतील त्या फक्त आठवणी गोड आणि खोडकर नाही. खूप काही सुटत जाते आणि कदाचित आयुष्याचं सुटत आहे. डोळ्यात भय आणि कदाचित माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. हे अश्रू यासाठी आहेत कारण मी तुमच्या सर्वांसोबत जो वेळ घालवला तो परत नाही येणार शकत. माझ्या आयुष्यात एक आई वडील आणि दुसरे तुम्ही सर्वजण ज्यांना मी कधीही विसरणार नाही. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुम्ही मला एका पद्धतीने जगणे शिकवले. जर नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. शेवटी ही प्रार्थना करेन मी आपण सर्व जिथे राहू तिथे आनंदाने आणि सुखाने राहू. धन्यवाद. असंच त्याचं म्हणणं होतं. यानंतर प्रणव शरद पाटील. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून डोले. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून डोले. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पाणी. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाचे पाणी. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर माती घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. तिथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा अभिमान असेल. धन्यवाद. उडत्या पाखरांना प्रतीची समान असावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. तकदीर से तब हिस्सा मिलता है जब कोई प्यारा सा रिश्ता मिलता है. रोशन हो जाएगी हम सब की जिंदगी. कितनी खुशपाल पाटिल विद्यालय जैसा फरिश्ता मिलता है. कितनी खुशपाल पाटिल विद्यालय जैसा फरिश्ता मिलता है. पूज्य शारदा मातेला नमस्कार करून उपस्थित शिक्षक वर्ग आणि सर्व मान्यवर तसेच माझे मित्र व मैत्रिणी या सगळ्यांना माझा नमस्कार. आज शेवटचा दिवस त्यामुळे भाषण करावं की मत व्यक्त करावं हे समजत नाही. आठवतोय तो शाळेचा पहिला दिवस जेव्हा जण मनानेच या शाळेत प्रवेश केला. कारण जिल्हा परिषद म्हणून नवीन माध्यमिकमध्ये सगळंच काही नवीन. काय होईल कसं होईल खरंच खूप भीती वाटत होती. परंतु ही सगळी भीती घालवली त्या म्हणजे आमच्या सकाळ शिफ्टच्या शिक्षकांनी. मला आठवतील त्या म्हणजे माझ्या मैत्रिणी. आमचं शाळेत डबे खाणं त्याचबरोबर सुखदुःखही वाटून घेतली. रुसवे फुगवे, भांडण तंटे, कट्टीबट्टी यांनी सविष्ट केलं इथलं जीवन. आठवतात ते स्नेहसंमेलन, ते नाटिका बसवणं, गाण्यांच्या ताळीमा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, ते जिंकणं ते हरणं. व्यक्तिमत्वाला पैलू पडले ते असे आणि इथे काहींचं घडणं तर काहींचं बिघडणं. सारे आठवते त्या खोड्या सरांना दिलेला त्रास, किती निरुपयोगी
कसं बोलू काय बोलू आज मला सुचत नाही. खरं तर आज आपल्या सर्वांसाठी मनाला पाजर फुटेल असा भावूक दिवस. आज म्हणजे सोपा वाटायचा मला, कारण भाषाच मराठी, जोशी सरांचा हिंदीचा तास आणि काही जणांची गुलाबी हिंदी. इंग्रजीचा ना आमचं काय फारसं जमलंच नाही, कारण कोण ते आर हॅव हॅड वी शालचं गोंधळ घालेल. परंतु तरी सुद्धा पावशे सरांनी खूप सुंदर इंग्रजीची आवड निर्माण केली. चौधरी सरांनी शिकवलेला भूमितीचा पायथागोरसचा सिद्धांत आम्ही कोणी पुढचे 2 वर्ष तरी विसरणार नाही. मोने मॅडमचं हास्य कायम लक्षात राहील. साळके सरांचा शाळेत शिक्षणाचा विषय कोण विसरेल. आणि कोणत्याही तासाला नसणाऱ्या आमच्या आणि प्रेमाने हात मारणाऱ्या अशा आमच्या पाटील मॅडमला सुद्धा कोण विसरेल. शाळेच्या शिपाईपासून ते हेडमास्टर पर्यंत आम्हाला प्रेमाच्या मोहानं बुडविलं आहे. सर्व वर्गाचे विद्यार्थी मिळून खांद्याला खांदा लावून काम करत होतो. शाळा म्हणजे विद्येच्या माहेरघर. या पवित्र मंदिरात भगवान रूपी शिक्षकांना सोडून जाताना आमचे मन हळहळत आहे. या शिक्षकांच्या आठवणी सदैव मनात राहणार. आज इथून बाहेर पडताना माझे पाऊल खूप जड होणार, कारण आता या शाळेपासून मी तुटली जाणार. ही अवस्था सगळ्यांचीच असणार. तरी दुःख व्यक्त करू नका, कारण जगात एक ना एक दिवस प्रत्येकाला निरोप हा द्यावाच लागतो. आज एक गोष्ट बोलावीशी वाटते की ती अशी, अभ्यासात चांगली असतात की वर्गात बरीच मुलं व मुली पण काही अभ्यासात चांगले असतात आणि काही कमजोर असतात. शिक्षक त्यांना रागवतात, कारण शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाचे शिक्षक असतो आणि मनुष्याच्या जन्माचे विद्यार्थी हे एकदाच येतात ना. शिक्षक जे काही बोलले आहेत ते आपल्या सगळ्यांना भल्यासाठीच बोलले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा राग द्वेष सोडून द्या. आज मी सरांना सुद्धा विनंती करते, आमच्याकडून जे काही चुकले असेल ते माफ करा. ओळख ठेवली तरी बरे आहे, पण आई वडिलांचं मात्र नेहमीच आपण प्रमाणित असलं पाहिजे, नतमस्तक झालं पाहिजे. अजून कोणी बोलायचं असेल ऐकून आयत्या वेळेस जमलेले आदरणीय शिक्षक आणि माझे मित्रमंडळी, माझे नाव आयुष गजानन पाटील. आज आपण सर्वजण निरोप समारंभासाठी जमलो आहोत. आज फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्रमंडळासाठी भावूक दिवस आहे. आज नंतर कदाचित आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जातील, काही जण जॉब करण्यासाठी लांब जातील. आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होतो आणि सोबतच राहतील त्या फक्त आठवणी, कडू शरारती आणि खोडकर आठवणी. मला आज असे वाटत आहे जसे आयुष्यातून काहीतरी सुटत चालले आहे, काहीतरी नाही तर खूप काही सुटत आहे आणि कदाचित आयुष्यच सुटत आहे. मला अजूनही तो कॉलेजमधील पहिला दिवस, शाळेमधील पहिला दिवस आठवतो, जेव्हा मी अतिशय शांतपणे बसलो होतो. डोळ्यात भय आणि कदाचित अश्रू पण होते. आश्चर्याची गोष्ट आहे, आज सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू आहे. हे अश्रू यासाठी आहेत कारण की सर्वांसोबत जो वेळ घालवला तो परत नाही येऊ शकत. माझ्या आयुष्यात एक आई वडील आणि दुसरं तुम्ही सर्वजण मी कधी विसरणार नाही. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुम्ही मला एक पद्धतीने जगण्याचे शिकवले. जर कळत नकळत काही करून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कराल. शेवटी परमेश्वराला हेच प्रार्थना की सर्व तिथे आनंदाने राहू आणि सुखाने राहू. धन्यवाद. गोळे साहेब त्यांना तातडीचं काम असल्यामुळं मध्ये जावं लागतं. मी त्यांना विनंती करतो की त्याने विद्यार्थ्यांना आशीर्वाद रूपी 2 शब्द सांगावे. समारंभासाठी जमलेले विद्यार्थी शिक्षक वर्ग, शिपाई वर्ग, जसा पाहतो त्याप्रमाणे तुम्ही आज या स्कूलमधून आमचा निरोप घेणार आहात. हे सगळं नावलौकिक होण्यासाठी अभ्यासाचा प्रकार चांगला करा, आपल्या शाळेचं नावलौकिक करा, चांगल्या मार्गाने पास व्हा, पेपर चांगल्या प्रकारे लिहा. मजा मौज करण्याचा वेळ भरपूर आहे तुम्हाला. ह्या वर्षी तरी करू नका. या वर्षी तुम्ही फक्त आपल्या अभ्यासाचा प्रयत्न करा
आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा. ते ही परिस्थिती अशी आहे का तुम्ही आजपासून या घटकातून उडणार आहात पात्राप्रमाणे. तर आम्हालाही तुमचे चेहरे बघण्यासाठी आतुर झालं होतं. तर मला एक म्हणायचं आहे की आता इथे टुर्नामेंट होतात, इतर खेळ होता, हे समजा आजचे तुमचे परीक्षा बाजूला ठेवा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. आता आपला हायस्कूलचा रिझल्ट चांगला लागतो, याच्यापेक्षा तुम्ही चांगला लावाल अशी मला अपेक्षा आहे. आणि एवढं बोलून मी माझं वचन पूर्ण करतो. भक्ती अरुण गोरपेकर, श्रेया पंडित पाटील, मनस्वी संजय पाटील, विषय क्रमांक आहे सिद्धी विलास पाटील, वेदिका नरेश पाटील. हे दोन्ही तुकड्यांमधून 3 विद्यार्थिनी आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा क्रमांक दिसत नाही. तर बाकी तुम्ही सगळ्यांना चांगले मार्क मिळाले आहेतच. मला असं वाटेल की या मुलींना उभं केलेलं आहे, पण यांच्याकडून आता अधिक अपेक्षा आहे. मला वैद साहेबांनी सांगितलं की जे आत्ताच्या मुलींची जी टक्केवारी आहे ती जवळजवळ प्रथम आलेली विद्यार्थिनी 91.95 मार्क्स आहे. 30, 75%, 71% हे जे गुण मिळालेले आहेत हे 480 पैकी ही टक्केवारी आहे. अजून याच्यामध्ये 20% मार्क्स म्हणजे इंटरनल मार्क्स मिळाले तर याची टक्केवारी अधिक वाढेल. आणि ती आत्ताचा जो पिरियड आहे तुम्ही तो आपल्या कमिटीचे लोकांचं म्हणणं आहे की आता तुम्ही जास्त अभ्यास करून या पिरियडमध्ये किमान 5% त्याच्यामध्ये आणखी वाढ व्हायला पाहिजे. हे तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी सगळ्यांकडून आहे, पण तुमच्याकडून विशेष अपेक्षा आहे. तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन. धन्यवाद. 10वीचा निरोप समारंभ आणि या दिवशी मी आज तुम्हाला फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रथम इयत्ता 5वीमध्ये आलेले होते या शाळेमध्ये, अगदी छोटे छोटे होते आणि आज जर बघितलं तुमच्या उंचीमध्ये तर झालाच फरक, पण आज ज्या वेळेस तुमच्यातले काही प्रतिनिधी या ठिकाणी बोलत होते तर असं वाटतं की जेव्हा ते 5वीचं तुमच्या 5वीच्या वर्गातलं तुमचं वागणं होतं, बोलणं होतं, त्यामध्ये फरक आणि आजचा फरक हा झालेला या शाळेतील विकास हेच आज म्हणता येईल. आत्तापर्यंत जे जे काही तुम्ही शिकलेले आहात या शाळेमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आपल्या जीवनामध्ये सदुपयोग कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते. त्याचबरोबर अजून तुमच्या 10वीच्या परीक्षेला 9-10 दिवस आहेत. यामध्ये तुमचा ज्या विषयाचा अभ्यास झालेला नसेल त्या विषयाचा व्यवस्थित अजून अभ्यास करा. अजून संधी आहे, वेळ गेलेली नाही. आणि खूप खूप तुम्ही चांगल्या मार्कांनी, चांगल्या गुणांनी पास व्हा आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा, तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करा. आणि या जे तुमच्या समोर पुढील आयुष्य आहे तुमचं, त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे यशस्वी होणार आहेत याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे आणि एक चांगला नागरिक म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. एवढीच तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय हिंद. उडत्या पालकांना परतीची कमान असावी, मनात नजरेत नवी दिशा असावी. घरट्याचं काही केव्हाही बांधता येईल, परंतु शिस्तीच्या पलीकडे जाण्याची मनात जिद्द असावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपले मुख्याध्यापक ठाकरे साहेब, माझे सरकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना, आज आपल्या 10वीचा निरोप समारंभाचा दिवस. काय असतं निरोप समारंभ म्हणजे? आठवणींचा बोलावा असतो, शुभेच्छा, उपदेश यांचा वर्षाव असतो. आपण या शाळेमध्ये आला
ॲडमिशन घेतलं तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन, त्यावेळी थोडीशी भीती वाटली असेल, पण त्या ठिकाणी असलेले डॉक्टर सर त्यांनी तुम्हाला तुमचं धैर्य वाढवलं असेल त्यावेळेला. त्याच्यानंतर तुम्हाला शाळेचा पहिला दिवस तुम्ही आठवताय. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला भीती वाटली असेल, परंतु आपल्या शाळेतील या शिक्षकांनी तुम्हाला दिलेला मायेचा आधार जणू काही तुमच्या पाठीमागे त्या आधाराने उभे राहिले आणि तुम्हाला तुमची शाळा आपली अशी वाटू लागली. शाळेमध्ये तुम्ही अनेक गमती जमती केल्या, खेळले, त्याचबरोबर अनेक गोष्टींचा आनंद लुटला. अशा अनेक आठवणी तुमच्या पाठीशी राहणार आहे. काही शिक्षकांनी तुम्हाला मारलं, काही तुम्हाला काही कसं सांगतात, आज मी एका मुलाला अशा शब्दाने बोललो की तो पुढे काहीच करणार नाही ती, पण त्यांना बोलताना त्यावेळेला का बोलले ते तुमच्यातल्या चुका तुमच्यामध्ये चांगलेपणा यावं त्यासाठी बोलले. आणि बोलून गेल्यानंतर थोडंसं मनाला लागतं की आपण का बोललो त्या विद्यार्थ्याला. चौधरी सरांनी कधीतरी तुमचा मायबाप काढला असेल, त्यानं त्याची काढण्याची अवस्था आहे का? नाही. तर तुमच्यामध्ये चांगलेपणा, तुमच्यामध्ये तुम्ही उत्तम नागरिक घडावे हाच उद्देश होता. तुम्हाला सर्व शिक्षकांनी अगदी ज्ञानाची शिदोरी तुमच्यामध्ये भरलेली आहे. सर्व प्रकारचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे. जे त्यांना ठाव होतं ते तुम्हाला दिलेलं आहे. अनेक गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे. हे ज्ञान देताना फक्त पुस्तकी ज्ञान नाही बरं का. गणित शिकवलं नुसतं गणितच नाही शिकवलं त्यांनी. हिंदी, मराठी, इंग्रजी, विज्ञान किंवा समाजशास्त्र हे शिकवताना नुसते विषय शिकवले नाही, तर तुम्हाला नैतिक मूल्यांची जाण करून दिली. आणखी काय दिलं आहे शाळेने तुम्हाला? तर संस्काराची शिदोरी दिली. संस्कार, ज्ञान आणि आठवणी आयुष्याच्या वळणावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला या आठवणींचा सुगंध मोहून टाकेल. म्हणजे पहा की आठवणी आपल्याला हसवतात, आठवणी आपल्याला रडवतात. कधी त्या आपल्याला सोडून जातात हे कळतही नाही, परंतु शेवटी आयुष्यात आपल्या आठवणीच राहतात. अशा अनेक गोष्टी आपण या शाळेमध्ये केल्या. जणू काय आपण कुटुंब बनलो, या शाळेचा भाग बनलो. तुम्ही म्हणजे आमची बालकं बनली आणि शिक्षण म्हणजे तुमचं जणू काही आईवडिलांना मायेचा आधार, प्रेमाचा आधार तुम्ही दिला. आपण एकत्र राहिलो. शेवटी जास्त मी काय बोलत नाही, उपदेश करणारे आहेत. शेवटी जातात आता म्हणे, भेटी आपली शेवटची असून निरोप देतो आपल्याला. वरून जरी शांत असलो तरी हृदयातून मात्र रडत आहे. सोडून जाणार आहात तुम्ही आम्हाला, अडवणार नाही आम्ही तुम्हाला. जाल तिथे सुखी राहा. ही शुभेच्छा तुम्हाला, ही शुभेच्छा तुम्हाला. समारंभ नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. निरोपाचा समारंभ नाही, शुभेच्छांचा सण आहे. जाताना रेंगाळणारं पाऊल असलं तरी गहिवरणारं मन आहे, गहिवरणारं मन आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ करण्यासाठी इथे जमलो आहोत. याच्यामध्ये बऱ्याच शिक्षकांनी किंवा बऱ्याच मुलांनी तुम्हाला बरंच काही सांगितलेलं आहे की यापुढे काय करावं. आणि आता तुम्ही ज्या परिस्थितीला सामोरे जाणार आहात ती म्हणजे तुमची SSC बोर्डची परीक्षा. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यास करून सुद्धा काय असतं, डोक्यावर अभ्यासाचं टेन्शन असतं. तरीही मी सांगते की परीक्षेला जाताना कोणत्याच प्रकारचा ताण डोक्यावर घेऊ नका. कधी कधी असं होतं की खूप अभ्यास झालेला असताना सुद्धा आपल्या डोक्यात जर काही विचार असतील तर तो पेपर आपण नीट लिहत नाही. त्यामुळं मला तरी असं वाटतंय की परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहायची एक संधी असते आणि त्या संधीचं तुम्ही सोनं जरूर करा असं मला नक्कीच वाटतं. आणखी एक सांगावं असं वाटतं की अचूकता हवी असेल तर सराव महत्वाचा आहे. त्यामुळं तुमच्याकडे अजून काही दिवस आहेत. त्यामुळं एखाद्या विषयाचा किंवा इतर काही विषय असतील ज्याचा तुम्हाला थोडाफार कमी अभ्यास वाटतो किंवा लक्षात राहत नाही तर त्याच्यावरही तुम्ही फोकस करा असं माझं म्हणणं आहे. शेवटी इतर काही गोष्टी असतील पण एखाद दिवशी तरी आपल्याला अशी आपली शाळा आहे तिचा निरोप घ्यावाच लागतो. तरीही मी म्हणते की जसं लग्न झाल्यानंतर मुलीला माहेर कधीच सुटत नाही
तसंच तुमच्यासाठी आपल्या शाळेचे दरवाजे सदैव उघडे असतील. कधी मन वाटलं तर येऊन नक्की शाळेला भेट द्या आणि शिक्षकांना सुद्धा इथल्या भेट द्या. इयत्ता 5वीला आलेली ही लहान मुलं जी इयत्ता 5वीला आली तेव्हा खूप लहान लहान होती आणि आता ती खूप मोठी झालेली आहे आणि आज ती सोडून जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला त्यांच्याबद्दल मनामध्ये काहीतरी खंत वाटतेच की आज मुलं आम्हाला सोडून जाणार आहे. शेवटी एवढंच म्हणेन की इयत्ता 10वीची बोर्डची परीक्षा तुम्हा सर्वांना चांगली जावो हीच माझी सदिच्छा आणि इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पहिला दिवस ज्यावेळेस तुम्ही आले एकदम छोटे छोटे होते आणि आज तुम्हाला निरोप देण्याचा दिवस. आज मी दुसरं काही जास्त सांगणार नाही, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मी तुमच्यासाठी मी ऐकलेली एक उदाहरण आहे किंवा एखादी गोष्ट आहे किंवा मोटिवेशनल असं एक हे ते जास्त तुमच्यासमोर सादर करणार आहे. बघा, आपल्याला ना प्रत्येकजण विचारत असतो की तुम्ही पुढे काय होणार, पुढे काय होणार. आता 10वी झाल्यानंतर तुमच्या पुढे भरपूर रस्ते असतील, अनेक रस्ते असतील. प्रत्येकाला असं वाटेल मी हे होईल, मी ते होईल. असाच एक प्रसंग होता. असंच मुलं होती आणि त्या मुलांना विचारण्यात आलं की तुम्हाला काय काय व्हायचं आहे. तर तिथल्या मुलांनी सांगितलं प्रत्येकाने, मॅडम आम्ही हे होणार किंवा सर आम्ही हे होणार ते होणार. तर एक मुलगा होता आणि त्या मुलांना विचारलं की तू काय होणार आहेस. तर त्या मुलाने सांगितलं की सर मी मार्केटिंगमध्ये जाणार आहे. आता सर म्हणाले हा मार्केटिंगमध्ये जाणार आहे, हा मार्केटिंगमध्ये जाणार आहे खरा, पण याला रस बोलता येत नाही. र बोलतात त्या रच्या ऐवजी तो काय बोलतो ल. मी मार्केटिंगमध्ये जाणार आहे असं म्हणायला लागला. सर म्हणाले खरंच तू मार्केटिंगमध्ये जाणार आहेस. हो सर नक्की मी मार्केटिंगमध्ये जाणार आहे असं म्हणायला लागला. त्यावेळेस सर म्हणाले ठीक आहे. मग तिथे जेवढी काही हुशार मुलं होती काय होती सगळ्यांना सरांनी ना काय सांगितलं की मी तुम्हाला एक रामायणाच्या अशा 100 प्रत देतो. रामायणाचे 100 प्रत देतो. आता ह्या 100 प्रत आहेत ना तुम्ही मला विकून दाखवायचे. त्या सगळ्या प्रत विकून दाखवायच्या. बघूया आता मार्केटिंगमध्ये कोण नक्की जाणार. हा मुलगा जाणार आहे की नाही ते आपल्याला समजेलच. त्याला पण दिल्या 100 प्रत. प्रत्येकाला अशा 100 प्रत दिल्यानंतर प्रत्येकजण हे केला. त्यांना काहीतरी 8 दिवसाचा कालावधी दिला त्यांनी की 8 दिवसामध्ये तुम्ही या 100 प्रत विकून आणा. तर प्रत्येकाला विचारण्यात आलं. हुशार दुसरी मुलं होती प्रत्येकाला विचारलं तू किती विकला रे. तो म्हणतो सर 100 मधल्या एवढ्या नाही विकू शकलो मी 20 विकल्या असतील. दुसरा म्हणतो सर मी 10 विकल्या. दुसरा म्हणतो 30 विकल्या. आणि शेवटी आला नंबर तो या मुलाचा की ज्याला मार्केटिंग करायचं होतं. त्याला विचारलं तर तू किती विकल्यास रे प्रत. तुला तर मार्केटिंगमध्ये जायचं आहे ना, तू किती प्रत विकल्यास. त्यावेळेस त्याने काय सांगितलं असेल सर माझ्या ना सगळ्या प्रत त्या प्रत रथ बोलताच येत नव्हता त्याला प्रत विकल्या. अरे तू कशा काय त्या 100 प्रत कशा काय विकल्यास. त्यावेळेस ना त्याने सांगायला सुरुवात केली सर मी प्रत्येक घरी जायचो. घरी रथ बोलताच येत नव्हता. मी प्रत्येक घरी जायचो. दरवाजा बेल वाजत आणि विचारायचो. दरवाजा बेल वाजल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला की त्यांना सांगायचं हे घ्या रामायण तुम्ही घेता ते मी वाचून दाखवू. प्रत्येक जण काय करायचं नको बाबा तू वाचून नको दाखवूस आम्ही घेतो. असं करून प्रत्येकाने त्या काय घेतल्या रामायणाच्या प्रत प्रत्येकाने विकत घेतल्या. आणि अशा प्रकारे त्या मुलाच्या म्हणजे याच्यामधून आपल्याला काय बघायला मिळतं की प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. की माझ्याकडे टॅलेंट प्रत्येकाकडे टॅलेंट असतं फक्त ते सुप्त गुणामध्ये असतं आणि ते आपण बाहेर काढण्याची गरज असते. एवढे 2 शब्द बोलून मी माझे शब्द. इथे उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि टिकण्यासाठी शिक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणासोबतच आपल्याला संस्कार सुद्धा असले पाहिजे.
आता तुम्ही 5वी पासून, काही मुलं 5वी पासून आहेत, काही 8वीला आलेली आहेत, तर या शाळेने तुम्हाला शिक्षण तर दिलेच आहे, त्याच्यासोबत संस्कारांचं देखील सिंचन केलं आहे. शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी घेऊन तुम्ही इथून पुढे जाणार आहात आणि हे संस्कार जपत जा. आतापर्यंत अनेक शिक्षक तुम्हाला ओरडले असतील, कोणी कधी कधी मारही दिला असेल, ते सर्व इथे सोडून जायचं आहे आणि चांगल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 10वीच्या या SSC बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा. अजूनही काही दिवस तुमच्याकडे आहेत, त्या दिवसांचं सोनं करा. रात दिवस एक करून तुम्ही चांगले मार्क्स टक्के मिळवू शकता, एवढीच माझी इच्छा आहे. आणि अशाच प्रकारे आताच आपण जर बघितलं तर 26 जानेवारीच्या दिवशी काही विद्यार्थी आपल्या विद्यालयाला भेटायला आले आणि त्यांनी काही वस्तू दिल्या म्हणून त्यांचं नाव काढते असं नाही, तर त्यांना आपल्या शाळेत आम्ही जिथे शिकलोय तिथे काहीतरी मदत दिली पाहिजे, एवढं त्यांच्या डोक्यात विचार आले. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही या मुलांसारखे की त्या विद्यार्थी सर्व नंबर आलेले विद्यार्थी होते का, तर नाही. तुमच्यासारखे सामान्य विद्यार्थी की जे कधी काटावरी पास झाले असतील आणि त्या दिवशी गायकर सरांनी त्या एका विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं की त्या शाळेत असताना तो विद्यार्थी कधी भाषणही बोलला नव्हता आणि तो आपल्या शाळेत त्या दिवशी सुंदर असं बोललं की एका ब्राह्मणाला सुद्धा मागे टाकेल, एवढं चांगलं त्याचं वक्तृत्व सुधारलं होतं. म्हणजे असे गुण तुमच्यामध्ये अजून निर्माण होतील आणि असे गुणी विद्यार्थी तुम्ही पुढे जाऊन व्हावं एवढीच इच्छा आहे. आणि तुम्हाला SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे जा. एवढे बोलून प्रवास करत असताना अनेक संकट, अनेक परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. भवितव्य तुमचं पुढे घडणार आहे. आम्हाला जेवढं तुम्हाला घडवता आलं तेवढं आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला काही शिक्षकांनी मार्क सुद्धा दिलेला असेल तर तो कृपया तुम्ही इथेच विसरून जायचं आहे. आणि चांगल्या गोष्टी तेवढ्या शिक्षकांच्या लक्षात घ्या, कारण तुम्हाला घडवत असताना कुठला दुष्ट हेतू त्या शिक्षकांमध्ये नसतो, तर हे विद्यार्थी पुढे देशाचे भवितव्य घडवणार आहेत, स्वतःचं तर घडवणार आहेत, त्यांच्या गावाचं घडवणार आहेत, तसंच देशाचं सुद्धा नेतृत्व करणारे काही यातले निर्माण होणार आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक सुद्धा आपल्या शाळेमध्ये तेवढेच चांगले आहेत. सगळ्या शिक्षकांची तुम्हाला भीती वाटत असेल कदाचित, नाही का? अभ्यास पूर्ण नसेल झाला काहींचा, आणि अभ्यास पूर्ण कधीच होत नाही. जोपर्यंत आपण परीक्षेचा शेवटचा पेपर किंवा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर लिहत नाही तोपर्यंत आपली परीक्षा पूर्ण होत नाही. जीवन जगत असताना अनेक अशा परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत, ते लक्षात ठेवा. ही माध्यमिक परीक्षा आहे. पुढे जीवनामध्ये तुम्हाला काय सायन्सला जायचं असेल, कॉमर्सला जायचं असेल तर हेच वर्ष महत्त्वाचं आहे. कारण का, आता तुम्हाला जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळाले तर तुम्ही इतर शाखांमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, नाही का? बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आर्ट्सला आणि कॉमर्सला जातात, सायन्सचा विचारच करत नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी सायन्स क्षेत्र निवडतात. मग सायन्सची एवढी भीती का वाटते बरं आपल्या विद्यार्थ्यांना, नाही का? तर तुम्हाला ही संधी आहे की आपल्याला आपल्या विद्यालयाचं नावलौकिक वाढवायचं असेल तर माझ्याकडून मी जास्तीत जास्त कशा पद्धतीने मार्क्स घेणार आहे प्रत्येक पेपरमध्ये, त्यासाठी तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत, आतापर्यंत काय केलं असेल अभ्यास किंवा राहिलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, पण झालेलं आहे त्याचे रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. आता आपण पाहिलं की दोन्ही तुकड्यांमधून मुलीच या ठिकाणी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाने आलेल्या आहेत, नाही का? आणि हे आमचे बांधव. तर तुम्हाला सुद्धा प्रयत्न करता येईल की मुलींनीच का बरं पुढे जावं. 10वीच्या बोर्डाची लिस्ट आपल्या शाळेच्या फ्रंट इमारतीवर भिंतीवर लावलेली आहे. जाता जाता तिथे सुद्धा नजर फिरवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल की ह्या वर्षीचा नंबर किंवा माझंच नाव या भिंतीवर असणार आहे. इयत्ता 10वीच्या
प्रथम क्रमांक किंवा प्रथम क्रमांकाचा मानकरी मीच असणार आहे ही जिद्द ठेवून तुम्ही इथून शाळेचा निरोप घेणार आहात. आहे कनेक्षा गायकवाड. मी तिला सहज बोलले, म्हणजे इयत्ता 5वी मध्ये मी तिचं निरीक्षण केलं होतं, कारण मी चित्रकला विषयासाठी 5वीला होते. त्यांना गावाचं नावच नाही इथे, बाकी वडवली, वाकण, नंतर शिरढोण, नारिवली सगळ्या गावांची नावं आहेत, बाळेगाव नाही का. मग तुमच्या गावाचं नावच नाही आहे इथे. तर तिला थोडंसं कसं तरीच वाटलं. आणि हो, मला म्हणजे अपेक्षा काय होती, कारण ते हुशार होती, 5वीतच मी तिचं निरीक्षण केलेलं होतं, म्हणून सहज तिला सांगितलं. तर ती म्हणाली चालेल मॅडम, म्हणे मी प्रयत्न करते. आणि खरंच त्या मुलीने पहिला नंबर काढला. मला इतका अभिमान वाटला तिचा, की असेही विद्यार्थी असतात की ते शिक्षकांच्या एका बोलावर किंवा बोलीवर ते काय करतात, विश्वास ठेवतात. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करणारे आपल्या विद्यालयाचे अध्यक्ष माननीय अरुणदादा पाटील एका महत्त्वाच्या कामासाठी ते बाहेर गेले, तरी सुद्धा वेळेत वेळ काढून अगदी धावपळीचा वेळ असताना सुद्धा ते इथे उपस्थित झालेले आहेत. मी 10वी वर्षाचा विद्यार्थी प्रमुख त्यांनी साहेबांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी विनंती करतो. स्वागत होत आहे. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत समारंभ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या शाळेचे माननीय अध्यक्ष अरुणदादा पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक ठाकरे सर, सर्व माझे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मित्र हो. आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हटला की दुःख मिश्रित आनंदाचा हा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकाचे चेहरे, काही हसतायत, काहींच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसते, काही दुःख वाटतंय. परंतु मला एकच सांगायचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे ध्येय असलं पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका बस स्टँडवर एक व्यक्ती बसलेला होता. त्याला जायचं होतं, प्रत्येक बस यायची, एसटी यायची, तिच्याकडे तो पाहायचा, पण काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. अख्खा दिवस गेला, संध्याकाळ झाली. तिथला एक कर्मचारी एसटी स्टँड मधला त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, बाबा तुला कुठे जायचं आहे रे, कोणत्या बसमध्ये जायचंय, कोणत्या गावाला जायचं आहे. त्यावेळेला तो सांगतो, माझं तेच निश्चित नाहीये. काय सांगतोय, तेच मला माहित नाही मला कोणत्या गावाला जायचंय. म्हणून विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला सांगतो की आधी ध्येय निश्चित करा. ध्येय जर पक्का असेल, आताच तुम्हाला ही संधी आहे. हा जो महत्वाचं जे वय आहे तुमचं, या वयात 10वीच्या वर्षात तुम्हाला ध्येय निश्चित करायचं आहे. मला कोणत्या मार्गाने जायचं आहे, मला कुठे जायचं आहे, मला काय कुठपर्यंत पोचायचं आहे, ते ध्येय प्रत्येकाने जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही सहजगत्या पुढे जाऊ शकतो. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी काय केला, स्वातंत्र्याचा निश्चय केला. आणि 15व्या वर्षी त्यांनी जवळजवळ 27 किल्ले जिंकले स्वातंत्र्याचा निश्चय करून. आणि 5 लक्ष यौवन एवढं सगळं त्यांनी मिळवलं. आणि त्यावेळेला सगळं मिळवल्यानंतर थोडंसं हलगर्जीपणा झाल्यामुळे काय झालं, दुर्लक्ष झालं. आणि कालांतराने 1645ला त्यांनी हे ध्येय केलं. आणि 20 वर्षात 1645 ते 1665 पर्यंत
त्यावेळेला एक तह झाला आणि त्या तहामध्ये काय झालं, शिवाजी महाराजांना ह्या मोगलांना काय करावं लागलं, हे जे 27 किल्ले जिंकलेले होते त्यातले 24 किल्ले परत करावे लागले आणि त्यातली 4 यौवन जी जमीन होती, भूमी होती, ती परत करावी लागली. आता राहिलं काय शिल्लक, फक्त 1 यौवन आणि फक्त 4 ते 5 किल्ले त्यांच्या ताब्यात राहिले. आता एवढे किल्ले कमी राहिले आणि दुर्लक्ष झाल्यामुळे, बघा आपण सुद्धा असेच आहोत, दुर्लक्ष झाल्यामुळे शिवाजी महाराजांवर हा प्रसंग आला. पुढे त्याला आग्र्यांचं आमंत्रण आला, आग्र्याला बोलवलं गेलं, आग्र्याला भेटीसाठी बोलवलं गेलं. आग्र्याला शिवाजी महाराज गेले आणि तिकडून परत येत असताना ज्या वेळेला त्यांनी एका संन्यासाचा वेश घेतला आणि शिवाजी महाराज बरेच यायला लागले, गडाकडे यायला लागले. त्या वेशात येत असताना अंधार पडला म्हणून एका घरी आले, एका म्हातारीकडे तिथे होती एक म्हातारी, त्या आजीने त्यांना तिथे राहिले. ते मुक्कामाला राहिल्यानंतर शिवाजी महाराज साधूच्या वेशात होते, संन्यासाच्या वेशात होते आणि तिथे ते जेवायला त्या म्हातारीने वाढलं. जेवण वाढता वेळे भात वाढला, भात वाढल्यानंतर थोडासा चिकटच होता त्या म्हातारीकडे आणि त्याच्यावरती वरण वाढायला सोडले. पण शिवाजी महाराजांचं काय लक्ष त्याच्याकडे, त्या जेवणाकडे नव्हतं. शिवाजी महाराजांचं लक्ष त्या जेवणाकडे नव्हतं, त्यांचं लक्ष होतं फक्त तिकडे संभाजी महाराज येणार आहे, त्या रस्त्यातून तो कसा येतोय त्याकडे लक्ष होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं लक्ष गडाकडे होतं. इकडे म्हातारी वरण वाढते जो वरण सगळा वाहून गेला. तेव्हा ती म्हातारी म्हणते, तू दिसतोस तर शिवाजी सारखा, तुझं लक्ष कुठे आहे रे, तू पण शिवाजी सारखाच आहे. तेवढ्या शिवाजी महाराज मनावर आले. म्हणे तू म्हणते शिवाजी, मग शिवाजी महाराज कसे होते? शिवाजी महाराजच म्हणतात की शिवाजी महाराज कसे होते, थोडं सांग तरी मला. ती म्हणते शिवाजी महाराजांनी जवळजवळ 27 किल्ले 15व्या वर्षी जिंकले, 20 वर्षामध्ये त्या, आणि त्या किल्ले जिंकले त्यातले जवळजवळ 23-24 किल्ले त्यांनी मोगलांना दिले. 4 यौवन जागा ती सगळी ती वापस गेली, सगळं घेतलं त्यांनी. आता शिवाजी महाराजांच्या एका गलतीमुळे हे सगळं काय झालेलं होतं, दुर्लक्षामुळे झालं. तसं तुझं लक्ष काही अन्नाकडे दिसत नाही. शिवाजी महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला, हे सगळं म्हातारीला, ह्या आजीला कळतंय आणि मला कळत नाही. 1965 नंतर शिवाजी महाराज ज्यावेळेला गडावर गेले आणि त्यांनी विचार केला, 1966 पासून ते 1670 पर्यंत शिवाजी महाराजांनी 4 वर्ष मनन चिंतन केलं त्या एका गोष्टीवर. लक्षात घ्या की त्या म्हातारीने, आजीने सांगितलं की तुमच्या एका गोष्टीमुळे, तुमचं दुर्लक्षामुळे एवढं प्रकरण तुमच्याकडे घडलेलं आहे, मग तुम्ही पूर्ण हे मावल्यांचं रक्षण कसं करणार, हे त्यांनी त्यावेळेला लक्षात घेतलं. आणि 4 वर्ष 1666 ते 1670 पर्यंत शिवाजी महाराजांनी पूर्ण चिंतन मनन केलं आणि नंतर मात्र न थांबता पूर्ण भारतभर त्यांनी किल्ले तर जिंकले आणि या मोगलांना परतून लावले. लक्षात घ्या, असे शिवाजी महाराजांच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे, त्यांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. किंवा निरोपाच्या शंतनू हळव्याच्या फुलांचा, निरोपाचा शंतनू हळव्याच्या फुलांचा, आठवणीची गती जणू क्षण हा विहराचा. व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे अध्यक्ष माननीय सर, पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक, खरं म्हणजे तर निरोपाच्या हळव्या क्षणी वाटून येते आठवणी, डोळ्यात वाहते पाणी, मुक होते वाणी. आता माझी अशी अवस्था झालेली आहे. खरं म्हणजे तर बोलायचं भरपूर काही आहे, पण आता मला शब्द मिळत नाही. सगळ्यांनी बरंच काही तुम्हाला सांगितलं आहे. प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी हा आठवत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण जेव्हा तुम्ही
वर्गात असता आणि जेव्हा आम्ही सर्व शिक्षक शिकवायला येतो तुम्हाला, तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा शिकवताना काय करत आहे आमचं सगळ्यांचं लक्ष असतं. तुम्हाला असं वाटत असेल की जे प्रथम येणारे किंवा जास्त गुण काढणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडेच लक्ष असते, असं नाही. सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष असतं आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या आठवणी आज मी खरं म्हणजे तर सांगते की सकाळी येतानाच माझं मन खूप भरून आलं होतं. मला अक्षरशः गाडी सुद्धा चालवता येत नव्हती. खूप हळूवारपणे आली मी शाळेमध्ये. म्हणजे निरोपाचा क्षण हा तुमचा आहे. तुम्हाला खरं म्हणजे निरोप नाही, तुमची ही आयुष्याकडे पुढची वाटचाल आहे. पहिलं पाऊल आहे, 10वी आहे तुमचं पहिलं पाऊल आहे आणि इथून खरं तुमचं पुढे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. जेव्हा तुम्ही वर्गात, आता मला वर्गात जेव्हा तुम्ही होते तेव्हा असं नाही, भावेचं अक्षर अतिशय छान आहे. वर्गात मस्ती करणारे विद्यार्थी, जित्राज वर्षभर काही बोललाच नाही. तुकाराम शिकवताना हरवली पाखरे, हरवली पाखरे. सुद्धा आहे असं मानून ते इथे उपस्थित झाले आणि त्यांना टायमिंग दिल्याप्रमाणे त्यांना तिथे पुन्हा त्या कार्यक्रमाला जाणं आहे आणि म्हणून दिल्लीला जायचं आहे डोक्यात. तर त्यांना जाणं महत्वाचं आहे. तरी सुद्धा आपल्या या निरोप समारोहाचं महत्व जाणून ते इथे उपस्थित झाले. त्याला मी धन्यवाद देतो आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शक 2 शब्द आशीर्वाद रूपी 2 शब्द त्यांनी सांगावेत अशी विनंती करतो. सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, आज तुमचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला काही उद्या यायचं नाही, शाळेत यायचं नाही म्हणजे मोकळे होऊ नका. पुढे वार्षिक परीक्षा आहे, घरी राहून खूप अभ्यास करायचा आहे. आता निकाल साधारण मी रोजरचा बघितला, चांगले मार्क्स आहेत. 5-6 विद्यार्थ्यांना 90% पर्यंत 1-2 दोघांना मार्क आहे. अजून त्याच्यात तुमचे आपल्या शाळेचे गुण ॲड होणार आहे. आता त्यांचा जो अभ्यासाचा हे आहे त्या हिशोबाने त्यांनी आणखी काय त्याला गरज असेल शिक्षकांशी चर्चा करून व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच ते 90च्या पुढेच राहतील अशी आशा आहे. आमच्या शाळेचा 100% निकालाच्या आशा सगळ्या शिक्षकांना या तुमच्या बॅचकडून आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल अशी आशा करतो आणि अपेक्षाही ठेवतो तुमच्याकडून का आपण आता जो काय तुम्हाला 15-20 दिवसाचाच काय वेळ आहे त्याच्यात काय तुमच्या उणीवा असतील ते शिक्षकांची चर्चा करा. शिक्षक तुम्हाला कधीही वेळ देतील. तुम्ही 16 अभ्यास आणखी वाढवून आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल कराल अशी आशा बाळगतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी निरोप घेतो. जय हिंद. कारण ही आपली 32वी बॅच आहे 10वीची आपल्या विद्यालयाची आणि याची तारीखही बघा अगदी चांगली आहे, सुंदर आहे. 22/2/2024. 22 म्हटलं म्हणजे 2 मुलांकडे द्यायचे, 2 मुलींकडे द्यायचे. महिन्याचे 2 आम्ही घ्यायचे. किती झाले? 22 अधिक 2 24. बेरीज बघा 24 आली का नाही. गणितच शिकवणार आहे तुम्हाला, आयुष्याचं गणित आहे ते. कारण 24 नंबरचं कॅरेटचं सोनं जे आहे बघा, 24 नंबर कॅरेट मौल्यवान आहे. तर आजची तारीख म्हटलं म्हणजे सर्वांना लक्षात राहण्यासारखी आहे. आणि आज आपण या ठिकाणी निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यालयाचे अध्यक्ष, विद्यालयाचे सरचिटणीस, माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर, शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र, भविष्याकडे वाटचाल करणारे यशस्वी विद्यार्थी. कारण जेव्हा 1 मेला रिझल्ट लागला 9वीचा तेव्हा सर्वजण 10वीमध्ये होते. खूप आनंद. तेव्हापासून 10वीचा लेवल लागला तुम्हाला आणि त्या 10वीच्या लेवल खाली तुम्ही वर्ष काढलं. शेवटी
माय आणि बाप हे महत्वाचे का असतात? कारण माय ही आपल्याला जन्म देते, ती शिकवते, पोट धरून शाळेमध्ये नेते, आई अगोदर शिकवते ती, मग नंतर बाबा शिकवते का बाबा कोण असतात. आणि आई बाबा यांचं मुख्य कार्य आहे का आपल्या घरामध्ये शिक्षणाचं वातावरण निर्माण करणं. त्याचबरोबर शेवटी शिक्षण हे कोणी चोरू शकत नाही, बाकी सर्व चोरू शकते. शिक्षण नाही कोणी सोडू शकत. तर त्यासाठी शिक्षणासाठी वातावरण निर्मिती करणं, विद्यार्थ्यांना आपल्या मुलामुलींना त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य हे उपलब्ध करून देणं, या 3 गोष्टी आई वडिलांचं काम आहे, माय बापांचं. शेवटी बघा सांगितलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पण सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं की अगोदर विचारलं तर हा कोणाचा रे किंवा ही कोणाची रे. म्हणजे शिक्षणाने मोठं जर झालं तर कोणाला विचारलं तर अगोदर आपल्या मायबापांना विचारलं तर हा कोणाचा कोणाची आहे. म्हणजे बघा आपल्या आई वडिलांचं नाव हे आपण उज्ज्वल करायचं आहे. हे कशातून? तर आपल्या शिक्षणातून, आपल्या मेहनतीतून, आपल्या परिश्रमातून. आता 22 तारीख आहे, अजून 22 मार्चपर्यंत परीक्षा आहे. 1 महिना भरपूर आहे. हे आजपर्यंत जरी अभ्यास नाही केला असेल, रिझल्ट जरी आपण बघितला तर रिझल्ट आपण पाहिला तर विचार कसे असतील, जशी कृती असते तशी सवय लागते. सवय लागली म्हटलं म्हणजे काम करण्याची किंवा आपलं कर्तृत्व जे आपलं व्यक्तिमत्व आपण ठरवत असतो. तुमचं मन जे आहे त्या मनामध्ये आपण इथं प्रवेश दिला. तर शिक्षकांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं असं आम्ही इथं 5वीला प्रवेश घेतला तेव्हा अगदी बिलकुल सर्व नवीन होतं आणि इथं या 10वीपर्यंत आता शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही अगदी आगीतून तडकून बाहेर आलो आहे. हे 24 नंबरी कॅरेक्टर बॅच राहील. ही तुम्हाला मोटिवेशन देतोय, प्रोत्साहन देतोय की तुम्ही 100% निकालाकडे तुम्ही आताही वाटचाल करू शकता की आम्ही नापास व्हायला. कारण तुम्हाला 120 पैकी इथं मार्ग दरवर्षी आम्ही देतो, याच वर्षी नाही दरवर्षी देतो. पण तरी सुद्धा बघा मागच्या वर्षी बघा ती एक माझं सांगायचं तात्पर्य असं आहे का आपण वर्षभर मेहनत करतो किंवा करत नाही आणि केली तर शेवटच्या क्षणामध्ये टिकत नाही. त्या एखाद्या वेळेला तब्येत बिघडली, झोप पुरेशी वेळ का नाही. तर बघा सरांना फोन आले तर प्रात्यक्षिक परीक्षेच्या सराला तर मुलगा मुलगी उशिरायला नाही का विचारलं तर थोडं झोपी आहे. म्हणजे परीक्षेच्या पिरियडमध्ये झोपू नका, फक्त रात्रीची झोप घ्या थोडी, दिवसाची मुळीच नका घेऊ. कारण तुमचा 11 ते 2 पेपर आहे, या वेळेला तर कधीच झोपू नका तुम्ही. तरी आजपासून तरी तुम्हाला सुट्टी जरी असली वर्ष आणि मग या दिवसभराचं या कार्यक्रमात सगळ्या गोष्टी चित्र तयार होतं. आणि एवढंच फक्त म्हणायचं आहे का इतनी शक्ती हमें देना जाता हमका मन का विश्वास कमजोर न होना. म्हणजे एवढं तुमचंच मागणं मी करतोय. तुम्हालाही जरी हे बघा उच्च शिक्षणासाठी तुम्ही गेलात, शाळा इथंच राहणार आहे, शिक्षक बदलतील, दुसरे येतील, पण शिक्षण ही प्रक्रिया चालूच राहील. जास्त बोलणार नाही. पुन्हा परीक्षेला आता तर शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत आपण पोहोचलो आहे. आणि कोणाचंही नेहमी सांगत असतो मी ही तयारी केली पाहिजे, मनाची तयारी असली पाहिजे. आणि येणारी परीक्षा जी आहे त्या परीक्षेला सामोरे जाताना सुद्धा अभ्यासपूर्ण जेव्हा दिवशी जो पेपर असेल त्या पेपरची पूर्ण तयारी करून अगदी शिकवत असताना तिथून तुम्हाला सांगितलं जायचं की पेपरामध्ये कोणता प्रश्न कसा लिहायचा वगैरे वगैरे. वेळोवेळी अगदी प्रत्येक पिरियडला प्रत्येक शिक्षकांनी सांगितलं, मीच सांगितलं असं नाही, प्रत्येक शिक्षकांनी असं मार्गदर्शन केलेलं आहे. अगदी प्रत्येक शिक्षक प्रत्येक पिरियडला आपल्या विषयाचं का होईना पण तो मार्गदर्शन करत आला. आज हे विद्यार्थी इथून निघून जातील त्याची थोडीशी खंत आम्हाला आहेच. कारण आम्ही 8वी पासून मला वाटतं 8वीचा वर्ग मला वाटतं आम्हाला नव्हता, हे विद्यार्थी नव्हते. 9वी 10वीच 2 वर्ष आमच्या सानिध्यामध्ये हे विद्यार्थी काही गुणवंत आहेत, काही खोडकर आहेत. मी वाईट म्हणत कशी होईल याची वाट बघते. त्याच प्रकारे शिक्षक हे
जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतील. आणि आज त्या घरट्यातून बाहेर उडण्याची वेळ आलेली आहे. आज निरोप समारंभ आहे. या घरट्यातून तुम्ही आज गरुड झेप घ्या आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी कुठे थांबू नका अशी एक प्रेरक किंवा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. जास्त काय बोलत नाही, भावनिक व्हायचं नाही. आपल्याला परीक्षा द्यायची आहे. इथून जरी काही विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली नसेल असे पण विद्यार्थी आहेत. आता मी नाव घेत नाही, आज नाव घेणं बरोबर. काही कामानिमित्त ते आजपासून खरं म्हणजे 2 दिवसापासून ते चावून लागले आम्हाला. आम्ही मुलांना सांगतो जा, तरी मुली थांबतात. नाही सर जायचं आम्हाला थांबायचं इथे. आपला परिचय म्हणजे काही 5वीला ॲडमिशन घेतल्यापासून आहे, काही 6वीला आले, काही विद्यार्थी 8वीला आले, तेव्हापासूनचा हा परिचय आहे सगळ्यांचा. संपूर्ण नावासहित माझे सगळ्यांची नावं तोंडपाठ आहेत, 70 विद्यार्थी. आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्य मला माहीत आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काही शत्रुत्व नसतं, दुश्मनी काहीच नसते. त्यामुळे हे सगळे खरं म्हणजे तुमच्या दोन्ही जे तुकडे आहेत ना, फार गुणी विद्यार्थी आहेत. आतापर्यंतच्या बॅचेस आत्तापर्यंत खूप पाहिल्या, पण त्याच्यामध्ये विशेष बॅच अशी आहे की खरोखरच चांगल्या प्रकारचं मनोगत तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं. काय विद्यार्थी तुम्ही जाणार, प्रत्येकाच्या आठवणी तुम्ही पण आठवणी ठेवल्या पाहिजे शाळेच्या. बघा तुम्ही माझे विद्यार्थी आले होते मध्ये गॅदरिंगला आले होते 26 जानेवारीच्या दिवशी. शिकलो म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक नाही. तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. इथे प्रवचन चालू होतं. प्रवचनकार पण आपलाच विद्यार्थी विकास महाराज बोराडे. जोशी सरांच्या वडिलांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने प्रवचन होतं आणि त्यांनी आवर्जून उल्लेख केला, आम्ही सगळे समोर बसलेले आहेत आणि आपल्या पोसुबाळ पाटील विद्यालयामध्ये केवळ विद्यार्थी शिक्षण घेत नाही तर या विद्यालयामध्ये माणूस घडवला जातो. आणि असं ज्या वेळेला आपलाच विद्यार्थी प्रवचनकार जेव्हा समाजाला सांगत असतो तेव्हा कुठेतरी मन भरून येतं. या ठिकाणी विद्यार्थी खरोखर इथे संस्कारक्षम विद्यार्थी घडत आहेत. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गा भेट. एक लाट येते आणि ते पुन्हा होतात. तसं तुम्ही जरी आता इथून गेल्यानंतर जे रोजची जी आपल्याला जी सवय झालेली आहे, रोज भेटणं, आलिंगन देणं, या सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशीचे बखेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. आता हा पिंजरा तुम्हाला सोन्याचा जरी वाटत असेल तरी तो सोडावाच लागणार आहे. तिच्याही विद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद. तुम्ही पाखरं आहेत आणि आता पाखरं या ठिकाणी गर्द सोडून चाललेल्या आखरानो किलबिलाट करा जाता जाता, पाखरानो किलबिलाट करा जाता जाता, पंखाबळ आले आहे उंच उडा आता, पंखाबळ आले आहे उंच उडा आता,
उंच उडाला सत्य शिव सुंदरतेचे इथे गिरविले धडे 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 पुढे पुढे जाताना नको पाऊल वाकडे 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 अभिमान वाटो आम्हा तुमचे गुण गाता पंखावर आले आहे उंच उडाला पंखावर आले आहे उंच उडाला पंखावर आले आहे उंच उडाला यज्ञ यशवंत व्हा नाव पुढे गाजवा यज्ञ यशवंत व्हा नाव पुढे गाजवा जय यशवंत व्हा नाव पुढे गाजवा जय यशवंत व्हा नाव पुढे गाजवा मागे वळून पाहता शाळेस या आठवा मागे वळून पाहता शाळेस या आठवा मागे वळून पाहता शाळेत या आठवा मागे वळून पाहता शाळेत या आठवा आशीर्वादे करीतो शुभ आशीर्वादे करीतो निरोपाची सांगता पंखावर आले आहे उंच उडाला पंखावर आले आहे उंच उडाला पंखावर आले आहे उंच उडाला पाखरान किलबिल लाट करा जाता जाता पाखरान किलबिल लाट करा जाता जाता पंखावर